तथा ऊंचे आसन पर बिठाएं। आसने स्थापिते अत्र पूजार्थं भवतोर्य भवन्तौ संस्थितौ तातो पूर्यतां मे जन्मान्तरकृतानि च तानि सर्वाणि नश्यन्तु प्रदक्षिणः पाया पडा डाव्या साईडने चला चला प्रदक्षिणा चालू करा. हा डाव्या साईडने चालायचं आता. एक प्रदक्षिणा 7 प्रदक्षिणा घालायचे आपल्याला. चला हा परत पायाला स्पर्श करा. हा वा वा जमत्या करा तशा. शीश झुकाओ सिर लगाओ शीश झुकाओ सिर लगाओ आपका आशीष पाऊं मैं तन मन अर्पित जीवन मेरा तन मन अर्पित जीवन मेरा चरणों में ही लगाऊं मैं झालं असेल खाली बसा मंडळी. ठीक आहे. आता आपल्या ताटामध्ये आता जळ हे ना कापूर तो प्रज्वलित करा. आरती करायची आपल्याला आता. हा प्रयत्न करा जर झालं तर कापूर असेल तर होऊ शकतो. नाहीच पेटणार. ठीक आहे. ठीक आहे. मी आरती लावतो फक्त. मग आता तुम्ही तसं जवळताल का 1 मिनिट. हा तसं जवळ. थाली में दीपक जलाकर माता पिता की आरती करें। दीप ज्योति मानसिक आरती करू आपण. म्हणजे ताट ओवाळायचं तुम्ही 1-2 मिनिटं. ठीक आहे. हा ओवळ आता प्रेमाने आई वडिलांना. काय नाही ते आता मान्य करतील ते आपलं. हा करतील मान्य. काय नाही. जय जय मात पिता प्रभु गुरुजी मात पिता सद्भाव देख तुम्हारा सद्भाव देख तुम्हारा मस्तक झुक जाता. ओम जय जय मात पिता मात पिता प्रभु गुरुजी मात पिता सद्भाव देख तुम्हारा सद्भाव देख तुम्हारा मस्तक झुक जाता. ओम जय जय मात पिता. ठीक आहे. आता ताट खाली ठेवा. सगळ्यांनी फुलं हळदी कुंकू लावा. आणि आता गुडघ्यापासून डोकं टेकवायचं चरणावर. आणि आई वडिलांनी दोन्ही हात ठेवायचे त्यांच्या डोक्यावर. मी सांगितलं तोपर्यंत काढू नका.
तसंच राहू द्या, मी सांगितलं हो काढा. ठीक आहे. हा, डोकं टेकवा बाळांना, डोकं टेकवा. आई वडिलांनी दोन्ही हात त्यांच्या डोक्यावर ठेवा. इसके बाद माता पिता को झुककर विधिवत प्रणाम करें. अभिवादनशीलस्य नित्यं वृद्धोपसेविनः चत्वारि तस्य वर्धन्ते आयुर्विद्या यशोबलम. ठीक आहे, आता मांडी घालून बसा. सर्व विद्यार्थी मांडी घालून बसा. नाही दिली एखादी संस्था ही गोष्ट ठीक आहे ना, पण त्यासाठी तुम्ही त्यांचा तिटकारा करू नका. कधी कधी रागाच्या तडक्यात बाबा काही बोलून गेले तर तुमच्या अंतकरणाला भेगा पडतात आणि आईला ओरडून बोलतात. मग आई काय समजायला लागली, आईला म्हणतात तू गप्प बस, तू काही सांगू नको, आणि शाळेमध्ये येऊन बसता. डबा घेऊन जागं ते जाऊ दे, तुम्ही डबा पण आणत नाही, म्हणतात तुझा डबा तूच खा, आणि तुम्ही शाळेत येऊन बसता. आईने तर घालून पाडून बोलला बाळांनो, पण ज्या वेळेस दुपारचे 2 वाजतात पाठीमागून आई शाळेत डबा घेऊन येते का, तर तुम्ही तिच्या पोटाचा तुकडा आहे बाळांनो. आईची कळवळ्याची जाती करी लाभावीन प्रीती, अशा मातेचं ते उदार अंतकरण आहे. या संसारातले नको नको इतके आघात सहन करता तुमचे आई बाबा, पण तुम्ही त्यांना कशी वागणूक देता याचा एकदा विचार करा. त्या मातेचं इतकं उपकार आहे बाळांनो. तुमचा जन्म होण्याकरिता तिने मृत्यूच्या उंबरेला स्पर्श केल्या, त्या वेदना तिला झाल्या, पण तुम्हाला जन्म दिला. तुमचा जन्म होण्याकरिता तिने तिच्या सौंदर्याचं बलिदान दिलं. तुम्हाला कष्टच पाहिजे असेल तर रात्रीच्या 12-1ला उठा, आपल्या वडिलांच्या पायावरची चादर बाजूला करा. लेकरांना तुमच्या वडिलांच्या पायाला ज्या भेगा पडल्यात ना, ती तुमची स्वप्न पूर्ण करण्याकरिता, तुम्हाला सुखात पाहण्याकरिता त्यांनी ते सारे आघात सहन केलेत. आणि मग विचार करायचा, मी या बाबांसोबत रुसवा धरू का, फुगवा धरू का, आबोला धरू का. कधी कधी रात्रीचं उठायचं, आईच्या चेहऱ्यावरची चादर बाजूला करायची. बाळांनो, आईच्या चेहऱ्यावर पडलेले जे वांग येतात ते तुम्हाला सांगून जातील की तुमच्या सुखासाठी तिने त्या उन्हात तानात काम केले का, तर फक्त माझ्या लेकीच्या सुखासाठी, माझ्या लेकराच्या सुखासाठी. बाळांनो, यांना ज्या गोष्टी प्राप्त झाल्या ना, त्या गोष्टी माझ्या लेकरांना प्राप्त व्हाव्या यासाठी धडपड करणारी ही पिढी आहे. पण आपल्याला फक्त त्यांचं मन जपायचे, दुसरं काहीच करायचं नाही. त्यांचा आदर करायचा, ते देखील आपल्याकडून होत नाहीये. आज दैनंदिन जीवनामध्ये पाहायला गेलं तर अतिशय भयानक परिस्थिती पाहता येते. त्यांचं काळीच किरवटून येतं. त्यांना वाटतं माझ्या लेकीने मोठं व्हावं, लेकरांनी पुढे जावं, पण 4 चौघांच्यात लावताना त्यांचं अंतकरण मन भरून येतं. कशी संगत लागल, व्यसनाधीन तर व्हायचं नाही. एकटी तायडी चाली तालुक्याला, आता कसं व्हायचं, त्यांना काळजी वाटते. काळजी पोटी ते तुम्हाला नकार देत असतील, अन्यथा त्यांच्या मनामध्ये अख्खं विश्व तुमच्यासाठी उभं करावं एवढं दातृत्व आहे. पण त्या आई वडिलांचा मान राखता आला पाहिजे. आजपर्यंत तुमच्याकडून जेवढ्या चुका झाल्या त्या झाल्या, पण इथून पुढे तुमच्याकडून चुका होऊन देऊ नका. नाही जात आले एखाद्या वर्षी सहलीला काय हरकत नाही, पण आई वडिलांचं मन दुखल असं वागू नका. कारण की ज्यावेळेस चौकात उभं राहून ते सांगत असत ना मित्रांना, आता आमचा भावड्या ना पोलीस भरतीला जाणार आहे, त्याचं पहिल्यापासून स्वप्न आहे, आता 8वी 9वी झाली, 10वी झाली ना, मी त्याला अकॅडमीलाच टाकणार आहे, असं आपल्या मित्राचे अतिशय आनंदाने सांगत असतात. तेवढ्यात त्यांचा मित्र तो, तुमच्या भावड्याचं कौतुक सांगू नका, त्या दिवशी कसल्या घाणेरड्या शिव्या देत होता. हे एक शब्द ऐकता क्षणी त्यांना काय वाटेल? तुमच्या भावड्याचं कौतुक सांगू नका, त्या दिवशी त्याच्या हातात मी तंबाखू पाहिली, काय वाटेल त्यांना? तुमच्या ताडीचं कौतुक सांगू नका, त्या दिवशी तुमच्या ताडीला आम्ही नको नको त्या मुलासोबत बोलताना पाहिलं, रात्री 12-1ला फोनवर बोलताना पाहिलं, नका सांगू कौतुक, काय वाटेल बाळांनो त्यांना? त्यांच्या मनाचा विचार करा. ह्याची सगळी स्वप्न, तुमच्या घराचं सगळं आर्थिक गणित बाळांनो तुमच्यावर अवलंबून आहे. आजपर्यंत ज्या भावकीमध्ये आपल्याला किंमत नव्हती, भावकीची एखादी मिटिंग असली तर आपल्या वडिलांच्या विचारांना ज्यामध्ये मोजलं जात नव्हतं, त्यामध्ये अव्वल स्थान द्यायचं तुमच्या धारिष्ट आहे. ते तुम्ही कर्तृत्वातून व्यक्त करू शकता, आणि त्यासाठी आता तुम्हाला लढायचे. आणि माता पितांना पण माझे हेच सांगणे, ही लेकरं आतोनात प्रेम त्यांच्या अंतकरणामध्ये दडू नये, पण त्यांना सांगता आलं नाही तुम्हाला कधी. ह्या लेकरांना मोकळीक द्या, पण त्यांना बोलत असताना आता हाताने मार देण्याची गरज नाहीये, त्यांना मायेने जवळ घेऊन समजावण्याची गरज आहे.
त्यांना उदाहरणं दाखवा बाहेर कसं आहे जग काय चाललंय त्यामुळे आम्ही तुला देत नाही फक्त नाही